विचारून केला नाही. भिवंडीतला उमेदवार हा मित्रपक्षांना विचारून केला नाही असं काँग्रेसचं म्हणणं असताना आम्ही सांगितलं आहे काँग्रेसला की भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकू शकते. पवारांच्या वक्तव्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिलेलं आहे की आपल्याला जिंकायचं आहे, त्यामुळं सर्वांनी निवडणूक लढण्याचे संकेत विशाल पाटलांनी दिलेले आहेत. हो, पण कोणत्या पक्षातून लढणार आहेत ते? मी काँग्रेसकडून सांगितलं, त्यांचं एक भाषण मी आत्ता आज सकाळी कोणतरी मला ऐकवलं. त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक, आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन. आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल. ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये एवढीच आम्हाला चिंता आहे. पायलट पुन्हा आणि सांगली दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील असं वाटतंय. नाही, अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात. सध्या नागपूर जवळ कुठं ते विमान आहे असं कळालंय. नाही, गुजरातलाच उतरू शकतं विमान. नाही, पण तरी भर सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की माझा पायलट हा विश्वजित कदम असेल. मला माहित नाही. विश्वजित कदम ज्या ठिकाणी घेऊन जातील त्या ठिकाणी मी असणार आहे. ठीक आहे, पायलटशी चर्चा करू, पायलटला ट्रेनिंग देऊन येत. पायलटला भेटलेले आहे वरिष्ठांना, काँग्रेसच्या वरिष्ठांनी सांगितलंय त्यांना. त्या वरिष्ठांनी काल आमच्याशी रात्री चर्चा केली. खरगे साहेबांनी सांगतायत की सांगलीची जागा ही काँग्रेसचीच आहे. वरिष्ठांनी काल काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी काल आमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे, आणि काय चर्चा झाली हे आम्हाला माहिती आहे. आम्हीच चर्चा केली. ठाण्याला श्रीकांत शिंदे उमेदवार जाहीर केलेले आहेत शिंदे गटाकडून, काय वाटतं? कुठे? एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत कल्याणमधून श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर केली होती, परंतु काही वेळापूर्वी फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे गटाकडून लढतील असं सांगितलं. फडणवीसांची वेळ आली ती जाहीर करण्याची. जाहीर केली उमेदवारी. हो, पण त्याच्यावरती मी काय कशी लढत होईल आता आपल्या लढत होणारच नाही. तिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकणार आहे.